महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरच्या सेंचुरी रेयॉन कंपनीमधील कामगाराला 7 ते 8 जणांच्या टोळीकडून जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना कॅम्प नंबर 1 परिसरात घडली. आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. संतोष नाईकवाडे असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष हा 6 मार्च रोजी रात्री 12च्या सुमारास मित्रांसोबत गोल मैदान या ठिकाणी जेवण आणण्यासाठी जात होता. रस्त्यात येणाऱ्या भीमनगर या ठिकाणी काही तरुण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करत होते. संतोष आणि त्याच्या मित्रांनी जाण्यासाठी रस्ता मागितला. यावरून त्यांच्यात वाद झाले. याच वादातून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी लोखंडी फायटर आणि तलवारीने संतोषवर जीवघेणा हल्ला केला. यात संतोषचा बोट निकामी झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या संतोषवर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहे. नाव संतोष भीमराव नाईकवाडे आहे. मी उल्हासनगर शाळगावटाउन बौद्धवाडा 1 मध्ये राहतो. मी सेंचुरी रेयॉन कामगार आहे. दिनांक 6/3/2025 रोजी मी ACB शिफ्ट करून रात्री पंच करून मी आणि माझे मित्र परिवारबरोबर रात्रीची ड्युटी करून बाहेर आल्यावर आम्ही काही गप्पा गोष्टी करत गोल मैदानकडे जेवण घ्यायला गेलो. जेव्हा आम्ही भीमनगरवर पोचत असताना तेव्हा तिथं एकाचा वाढदिवस होता मोहित लोया करून, आणि त्यांनी ज्या रस्त्याने आम्हाला जायचा होता त्या रस्ता त्यांनी ब्लॉक करून बड्डे सेलिब्रेशन करत होते. तेवढ्यात माझा आणि माझ्या मित्रांनी एवढा विचारला, भाई थोडा रस्ता देव हमको जाना आहे. तेवढ्यात त्या मोहित लोयाच्या एका मित्राने माझ्या आणि माझ्या मित्राच्या कानपाडात वाजवले. ज्या मित्राने मोहित लोयाच्या मित्राने कानपाडात वाजवले तो बोलला, आज मोहित लोया का बड्डे है, आज कुछ कांड करते है. तेवढ्यात माझ्याकडून माझ्या गाडीची चावी हिसकवली. तेवढ्यात माझा जेवणाचे जेवढे पैसे 400 रुपये होते ते पण त्यांनी हिसकावून घेतले. तेव्हा करण लोया करून एक त्याचा भाऊ होता. त्यांनी त्याच्याकडं धारदार फायटर होता, त्यांनी माझ्या डोक्यात टाकला. तेवढ्यात मी रक्तसंवाद झालो. मी खाली बसलो. तेवढ्यात तो बोलला की जर याच्यापुढे तुम्ही कुठे तक्रार केली तर तुला जीवापाड मारण्याची धमकी दिली मोहित लोया आणि करण लोया. तेवढ्यात त्यांचे ग्रुपचे 13-12 जण आमच्यावर तुटून पडले. मी आणि माझा मित्र घाबरलो. तेवढ्यात माझा मित्र बोलला, भाई जाने दो. तरी पण ते मला मारत होते. तेवढ्यात करण लोयाच्या हातात धारदार सुरा होता. त्याने माझ्या तोंडावर फिरवला. तेवढ्यात मीने बचावण्यासाठी राईट हात मीने पुढं केला. तेवढ्यात तो सुरा धारदार माझा बोटाला लागून माझा बोट असा कापला. तेवढ्यात मी खाली बसलो. तेवढ्यात ते पोरं मला अजून मारायला लागले. माझे मित्र घाबरून पुढे गेले आणि मी त्यांच्यात फसलो. तेवढ्यात ते पोरं मला मारून 2 मिनटात सगळे पळाले. तेव्हा मी आणि माझे मित्र चौकीमध्ये गेलो कंप्लेंट द्यायला. तेवढ्यात चौकीवाले दीपक यादव साहेब बोले, पहिले 3 नंबरला सेंट्रल हॉस्पिटलला जाऊन तू ॲडमिट हो, मी तुला FIR बनवतो. तेवढ्यात दुसऱ्या दिवशी येऊन मोहित लोया आणि करण लोयाचा भाऊस येऊन विकास लोया आणि भरत बेनवाल हे दोघं आणि त्याच्या जोडीला 3-4 जण होते. ते बोलले, भाई केस पीछे ले, नहीं तो तेरे को इतना मारेंगे, ये अभी ट्रेलर था, तेरे को पिक्चर दिखाएंगे हम लोग. तेवढ्यात ते दोघं निघून गेले. एवढाच संवाद आहे की ज्यांनी मला मारलं आहे त्यांना कडीत जास्त कठीण शिक्षा व्हायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. माझ्या घरी मी एकटाच कमावणार आहे. माझ्या घरी कोणच नाही आहे. याच्यात धन्यवाद. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.